वेलकम टू सिसो किचन। तर आज मी बनवणार आहे मुळ्याची चटणी। आमच्या इथे श्रावण सोमवारी उपवास सोडताना मुळ्याची चटणी आवर्जून खातात। तर आज मी मुळ्याची चटणी बनवणार आहे। एक मुळा स्वच्छ धुवून किसून घ्यायचा आहे। मुळ्याचा उग्र वास येतो, तर तो वास येऊ नये म्हणून मुळा किसून झाल्यानंतर आपण धुवून घेणार आहोत। मुळा किसून झालेला आहे। आता एका बाउलमध्ये पाणी घेऊन मी त्यामध्ये मुळा ठेवलेला आहे। अगदी 1 ते 2 मिनिटे ठेवून अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे पूर्णपणे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये, काही जास्त साहित्य लागत नाही। तव्यावर तेल न घालता किसलेला मुळा घातलेला आहे। पूर्ण ड्राय होईपर्यंत मुळा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तेल घालणार आहोत। तर आता पूर्णपणे त्यातील पाणी आटलेलं आहे आणि ड्राय झालेलं आहे। त्यानंतर तेल घातलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि लाल तिखट। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। किंचितशी हळद घातलेली आहे। हे सर्व घातल्यावर व्यवस्थित तव्यावरती परतून घ्यायचं आहे आणि मस्त अशी मुळ्याची झटपट चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा। भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। बाय बाय।